नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। नमो गोविन्ददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम। भगवान आचार्यांच्या अत्यंत भावपूर्ण अशा गुरुवष्टकाच्या आधारे गुरुभक्ती योगाचं यथामती चिंतन आपण करतोय। यामध्ये भगवान आचार्य अनेक गोष्टींचं वर्णन करतात आणि त्या सगळ्या कशा सद्गुरूंच्या कृपा प्रसादासमोर, त्यांच्या शरणागतीसमोर तुच्छ आहेत हे आपल्याला अगदी आग्रहपूर्वक सांगतात। आणि या क्रमामध्ये काल आपण पाहिलं क्षमामंडले भूपभूपालवृन्दैः सदा सेवितं यस्य पादारविन्दं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं। सगळ्या प्रकारची सत्ता ज्याच्या हाती आहे आणि इतर सगळे सत्ताधीश ज्याच्या पायाशी लोळण घेत आहेत, त्याचं सुद्धा जीवन जर कृतार्थ व्हायचं असेल तर त्याला स्वतःला सद्गुरूंच्या पायाशी जाणं आवश्यक आहे। आणि महाराजा जनकांसारखं जो अष्टावक्र मुनींच्या पायाशी बसून आत्मतत्वाबद्दल जिज्ञासा करतो, समाधान करून घेतो, त्याचंच जीवन खऱ्या अर्थानं सद्गुरूंच्या त्या कृपा प्रसादामुळे कृतार्थ होऊ शकतं। यानंतर भगवान आचार्य पुढच्या श्लोकात म्हणतात, यशो मे गतं दिक्षुदान प्रतापात जगद्वस्तु सर्वं करे सत्प्रसादात गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं। यशो मे गतं दिक्षुदान प्रतापात। आपलं यश सगळीकडे पसरलेलं आहे। यापूर्वी पहिल्या श्लोकामध्ये भगवान आचार्यांनी यशश्चारु चित्रम असा उल्लेख केला होता। अनेक प्रकारचं यश, उत्तम यश असा त्याचा अर्थ आहे। पण या श्लोकामध्ये एका विशिष्ट यशाचं ते वर्णन करतात। दानप्रतापात, दानामुळे प्राप्त झालेलं यश, हे यश विशेष आहे। कारण सामान्यतः आपण जे यश म्हणतो ते आपण काहीतरी प्राप्त केल्यामुळे मिळालेलं असतं। आपण एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो, एक पदवी आपल्याला मिळाली, ते आपलं यश आहे। धन आपण मिळवलं, तेही आपलं एक यश आहे। काहीतरी मिळवण्यामध्ये यश आहे। पण दानाचं यश हे विशेष यासाठी आहे की ते काही मिळवून आपण प्राप्त केलेलं नसतं, ते आपण देऊन मिळवलेलं असतं। काही ना काही दिल्यानंतर जे यश प्राप्त होतं ते एका अर्थी विशेष असतं। मग त्यामध्ये
अनेक प्रकारचं दान असेल. आपल्याकडे एक सुभाषित पण आहे, अन्नदानम महादानम. त्यात पुढे कवी म्हणतो, विद्यादानम महत्तरम अन्नेन क्षणिका तृप्तिर यावत जीवंत विद्यया. की अन्नदानापेक्षा मोठं दान विद्यादान आहे. अन्नानं क्षणिक तृप्ती मिळते, विद्यादानानं चिरस्थायी अशी तृप्ती मिळते. भुकेल्याला अन्नदान आहे, विद्यार्थ्याला विद्यादान आहे, एखाद्याला प्राणदान आहे. आणि एखाद्याचा दान हा स्वभावच असतो. एखादा लौकिकासाठी दान करतो, जे काही असेल. पण हे दान वास्तविक यशाचं मूळ जरी असलं तरी देणारा जेव्हा स्वतःला मोठा समजायला लागतो याचकापेक्षा, तेव्हा त्या दानाचं पुण्य सुद्धा विषयवत बनून जातं. आणि वास्तविक या दानापेक्षा ते दान श्रेष्ठ, त्या दानापेक्षा ते दान श्रेष्ठ, याची चर्चा आपण करण्यात काही तसा अर्थ नाहीये. भगवान आचार्य जेव्हा सगळ्या दिशांमध्ये आपल्या दानी स्वभावासाठी आपली कीर्ती पसरलेली असून सुद्धा सद्गुरूंच्या चरणाश्रयाशिवाय ते सगळं व्यर्थ आहे असं म्हणतात, तेव्हा खऱ्या अर्थानं दान कुठलं याचा सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे. आपण जरा गोपी गीताकडे जर गेलो तर गोपींनी त्यामध्ये सहजच सर्वात मोठं दान कुठलं, सर्वात मोठे दानी कोण, हे त्या गोपी गीतात सांगितलंय. काय म्हणतात गोपी? तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. कोण सर्वश्रेष्ठ दानी आहेत? गोपी म्हणतात, भगवंता, तुझ्या कथा आमच्या मनाला शांती देतात, तृप्त करतात. आणि त्या तुझ्या दिव्य कथांच्या माध्यमातून तुझी महती, तुझे गुण गाऊन आम्हाला तृप्त करणारे, सबंध विश्वाला परमात्म्याचं प्रेम दान देणारे संत हे सर्वात मोठे दानी. भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. सर्वात मोठं दान भगवंताच्या प्रेमाचं दान आहे. पण ते प्रेमाचं दान प्राप्त करण्यासाठी म्हणून आपण आधी आपलं दातृत्व बाजूला ठेवून, ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्या दिशांमध्ये कीर्ती मिळाली ते आपलं दातृत्व बाजूला ठेवून, याचकत्व स्वीकारून झोळी घेऊन त्या संतांच्या समोर जावं लागतं. पण आमच्या झोळीमध्ये आम्ही जागाच ठेवलेली नाही. मुळात स्वतःला सर्वश्रेष्ठ दानी समजायला लागल्यापासून आपण आपली झोळीच ठेवून दिली. माणसाला एकदा देण्याचा सुद्धा एक प्रकारचा जो अहंकार असतो तो त्याच्या डोक्यावर बसायला लागला की आपल्यालाही कुणाकडून काहीतरी घ्यायचंय हे तो विसरून जातो. मनात वासना आहे, बुद्धीत संभ्रम आहे, चित्तात चांचल्य आहे, अहंकार तो देहाशी बांधलेला आहे. आपला धर्म अर्थासाठी आहे, अर्थ कामासाठी आहे, आणि मोक्ष तर नावापुरताच आहे. आणि असं सगळं भरलेलं बरबटलेलं मन घेऊन आपण संतांपाशी तरी कसे जाऊ शकणार? रिकामी झोळी घेऊन अनवाणी पायानं भरल्या डोळ्यांनी हात जोडून सद्गुरूंच्या पायाशी गेलो तर ते प्रेमानं आपल्याला प्रेमाचं दान देतील, जे कधीही संपणार नाही. आणि या दानाचं वैशिष्ट्य असं, हे सद्गुरूंनी दिलेलं दान हे याचकाला पण दाता बनवून टाकतं.
समर्थाने समर्थ करावे, तरीच समर्थ म्हणवावे, त्रैलोक्यासी पडिले ठावे, सामर्थ्य ज्याचे. खरा दाता तो असतो जो याचकाला दाता बनवतो. असमर्थाला असमर्थच बनवून ठेवणं हा समर्थाचा स्वार्थ आहे. आणि असमर्थाला सुद्धा समर्थ बनवून टाकणं हा समर्थाचा परमार्थ आहे. आपण म्हणतो समर्थ रामदास स्वामी. समर्थ कोण आहे? समर्थ राम आहेत. आणि त्या समर्थात रामाचे स्वामी स्वतः दास आहेत. पण त्या रामाचं वैशिष्ट्य असं, त्यांच्या पायाशी आलेल्या दासाला तो स्वामी बनवून टाकतो, असमर्थाला समर्थ बनवून टाकतो, याचकाला दाता बनवून टाकतो. परिसाच्या अंगी हे सामर्थ्य असतं की तो लोखंडाला सोनं बनवतो. पण परीस तसा कंजूस म्हणला पाहिजे, कारण तो लोखंडाला सोनं तर बनवतो पण परीस बनवू शकत नाही. संतांचं अलौकिकत्व हे आपल्यापाशी आलेल्या याचकाला ते भरभरून प्रेमाचं दान तर देतातच, पण ते फक्त त्याला पुरेल एवढं नाही, सगळ्या जगाला तो पुढे वाटू शकेल एवढं प्रेम ते त्याला भगवंताचं प्रदान करतात. आपल्या शिष्याला सुद्धा सद्गुरु रूप बनवून टाकणं हे सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे. जगद वस्तू सर्वम करे सत्प्रसादात. पुढे भगवान आचार्य म्हणतात, जगातल्या सगळ्या वस्तू आपल्या हाती जरी आल्या तरी सुद्धा संतांच्या पायाशी आपण गेलो नाहीत तर ते व्यर्थ आहे. एकीकडे दानाचं महत्व सांगितलं. जो देत राहिला आणि देऊन ज्यानं कीर्ती संपादन केली त्याचं सुद्धा जीवन सद्गुरूंशिवाय व्यर्थ आहे. आणि ज्यानं सगळं काही प्राप्त केलं, जो मिळवत राहिला, त्याचं ते मिळवणं सुद्धा सद्गुरूंच्या कृपेशिवाय व्यर्थ आहे. एका सद्गुरूंचा आश्रय नसेल तर आपल्या गोळा करण्यालाही काही अर्थ नाहीये आणि आपल्या वाटत फिरण्याला सुद्धा काही अर्थ नाहीये. जगात आपण एक एक वस्तू गोळा करत फिरतो. म्हणजे अगदी लहानपणापासून जर आपण विचार केला, आधी आपल्याला नाव मिळालं, आडनाव मिळालं, आई वडील नातेवाईक सगळे संबंधी आप्त स्वजन मिळाले, घर मिळालं, हळूहळू मोठे होऊ लागलो तसतसे आपण खेळण्या गोळा करू लागलो. आधी खेळण्यातली गाडी, मग खरी गाडी, आणि मग घरामध्ये एक एक वस्तू आपण भरत गेलो. पण असा क्षण कधीही येणार नाही जेव्हा आपल्याला वाटेल जगातलं सगळं आता आपल्याकडे आहे, आता आपल्याला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाहीये. या संग्रहाला खरं तर कुठेही अंत नाहीये. किती संग्रह करणार? वास्तविक भगवान आचार्य इथं जरी जगद वस्तू सर्वम करे असं म्हणत असले तरी सगळ्या वस्तू आपल्या हातात आहेत. एक तर पहिली गोष्ट हे शक्य नाही. ज्याला हे शक्य होईल की ज्याच्या हाती जगातल्या सगळ्या वस्तू येतील त्याचं तरी समाधान होईल का हो? तो आता नवीन जग शोधायला लागेल जिथल्या सगळ्या वस्तू पुन्हा माझ्या हातात येतील. दुसऱ्या जगातल्या सगळ्या वस्तू हातात आल्या तर तो तिसरं जग शोधायला लागेल. पण सगळ्या वस्तू हातात आल्या असं माणसाला कधी वाटू शकत नाही, कारण त्याच्या मनामध्ये ही तहान, ज्या गोष्टीची ती तहान आहे ती प्राप्त होईपर्यंत माणूस हे सगळं गोळा करतच राहणार. आणि त्याला जे हवंय ते या जगामध्ये तर काय मिळू शकणार नाही, कारण ते त्या जगात नाहीच आहे. आणि ज्याच्यापाशी ते आहे त्याच्यापाशी याचक बनून जाण्याची त्याची प्रवृत्ती नाहीये. आणि या दुष्टचक्रामध्ये अडकून, कारण वास्तविक माणसाचं धन, आपण कवींना विचारलं तर ते म्हणतात की समाधान हे माणसाचं खरं धन आहे. एक फार सुंदर सुभाषित आहे. सर्पा पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा
बलिनो भवन्ति वृक्षाशनेन मुनयः क्षपयन्ति कालम् संतोष एव पुरुषस्य परन्निधानम्. सगळेजण अगदी थोड्या थोड्या गोष्टींनी संतुष्ट होणारे सुद्धा आपल्या भोवती आहेत, पण ज्याची वृत्ती मुळात संतुष्ट होण्याची नाहीये, त्याला कितीही संग्रह केला तरी त्याचं मन भरू शकत नाही. सर्वे क्षयांता निचयाः. योग वसिष्ठकारांचा तो श्लोक तर आपण पाहिलेलाच आहे. गोळा करू तेवढं जाणारच आहे. एक आणखी कवी म्हणतो, दानम भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति. किती संपदा आपण संपादन केली तर एक तर ती दिली जाऊ शकते किंवा भोगली जाऊ शकते. जो देतही नाही आणि भोगतही नाही, नुसता संग्रह करून ठेवतो, नाश ही एकमेव त्याच्या सगळ्या ऐश्वर्याची गती आहे. बरं, इथं भगवान आचार्य, जसं आपण एक दोन दिवसापूर्वी पाहिलं की कुठल्याही वाईट गोष्टींचं वर्णन इथं केलेलंच नाहीये. कुठल्याही वाईट गोष्टींपेक्षा सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय कसा श्रेष्ठ हे सांगितलेलंच नाहीये. सगळ्या ज्या चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी असतील त्या सुद्धा कशा व्यर्थ आहेत हे भगवान आचार्य सांगतायत. त्यामुळे जगद्वस्तू सर्वम करे हे म्हटल्यानंतर सुद्धा सत्प्रसादात असं भगवान आचार्य म्हणतात. कुणाचंही काही वाईट न करता असा याचा भाव आहे. सर्वांना प्रसन्नही ठेवायचं, कुणाला दुःखही द्यायचं नाही आणि सगळं काही प्राप्त करायचं, ही तशी दुर्मिळ कला आहे. ही जवळपास अशक्य आहे. कारण ज्याला सगळं काही प्राप्त करायचं असतं त्याला कुणाला न कुणाला दुखावंही लागतं. ज्यांनी पुष्कळ गोष्टी गोळा करून ठेवल्यात त्यांनी काही लोकांचे तळतळाट सुद्धा त्यामध्ये घेतलेलेच असतात. हे आपण भोवताली पाहतो. कारण जर काही लोकांना सुखी ठेवायचं असेल आणि लोकांना सुखी ठेवून आपल्याला सुखी व्हायचं असेल तर थोडं आपल्याला सुद्धा त्यागाचीच भावना ठेवावी लागते. थोडासा त्याग केल्याशिवाय इतर कुणाला सुखी आपल्याला करता येऊ शकत नाही. सगळे सुख माझ्याच पायाशी लोळण घेणारी असली पाहिजेत हे करणं तर शक्य आहे, पण मग त्यासाठी काही लोकांना दुखवावंही लागतं. पण पुन्हा एकदा भगवान आचार्य इथं आपल्याला कल्पना करायला सांगतात की ठीक आहे, सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः हे म्हटलेलंच आहे. उत्तम सदाचारी जीवन जगत असताना जगातल्या सगळ्या वस्तू आपण प्राप्त केल्या, कुणालाही न दुखावता प्राप्त केल्या, तरी सुद्धा भगवान आचार्य म्हणतात सद्गुरूंच्या पायाशी गेला नाही तर ते व्यर्थ आहे. आपण पाहिलं की मग ते प्रभुत्व असो किंवा आपलं यश असो, आपल्या दानाच्या प्रभावानं प्राप्त झालेलं, किंवा सगळ्या प्रकारचा आपण केलेला लौकिक गोष्टींचा संग्रह असो, तो सद्गुरूंच्या कृपेशिवाय कसा व्यर्थ आहे. पण उलट बाजूने अगदी या सगळ्याचा विचार केला तर ज्याच्या हाती सद्गुरूंची कृपा आली, ज्याला सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला, जगातलं एकही सुख ज्याला प्राप्त झालेलं नाहीये, एकही वस्तू ज्याच्या संग्रही नाहीये, अगदी अकिंचन अशी कुणी व्यक्ती, एकीकडे तो आहे ज्याला सगळं काही प्राप्त झालंय आणि दुसरीकडे हा फाटका अकिंचन आहे, त्याला काहीही मिळवता आलेलं नाहीये जगात, पण तो सद्गुरूंच्या पायाशी आलाय. एकदा सद्गुरूंची कृपा त्याच्या झोळीत येऊन पडली, एकदा त्याला सद्गुरूंचा वरदहस्त प्राप्त झाला न त्याला मग लौकिक जगामधलं काही अशक्य आहे, अप्राप्य आहे, न अलौकिक जगामधलं काही अप्राप्य आहे. त्याच्या हाती सगळं काही येऊन जातं. पुराणातल्या कथा आपल्याला ठाऊक असतातच. देवर्षी नारदांनी ज्या प्रल्हादावर
कयाधू मातेच्या तो गर्भात असताना अनुग्रह केला. प्रल्हादांनी स्वतः सांगितलंय, कयाधू मातेच्या पोटी तो असताना देवर्षी नारदांचा सत्संग त्याला प्राप्त झाला. देवर्षी नारदांनी जी काही प्रवचनं केली ती त्याला ऐकायला मिळाली, आईच्या पोटात ऐकायला मिळाली. जन्मापूर्वीच त्याचं जीवन कृतार्थ झालं होतं. तो प्रल्हाद, सद्गुरूंची कृपा प्राप्त झालेला प्रल्हाद, त्याला काय पुढे अशक्य झालं? अशक्य अशी कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी नव्हती. एवढंच काय, स्वतः भगवंताला त्याचा शब्द राखण्यासाठी म्हणून विचित्र असं ते नरसिंहाचं रूप घेऊन खांबातून प्रगट व्हायला लागलं. स्वतः भागवतकार सुद्धा त्या प्रसंगामध्ये म्हणतात, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. हे शब्द आहे. अवताराचं कारण हिरण्यकशिपूला मारणं हे तर असेल, प्रल्हादाचं रक्षण करणं हे तर असेल, पण त्यापूर्वी सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. आपल्या भक्तानं जे बोललंय, तो जे बोललाय की परमात्मा सर्वत्र आहे, तर या खांबात सुद्धा आहे, त्याचं ते बोलणं खरं करण्यासाठी म्हणून भगवंताला यावं लागलं. आणि एवढंच नाही, त्या दैत्याचा वध केल्यानंतर आपल्या मांडीवर घेऊन भगवान जेव्हा त्याचे लाड करतायत प्रल्हादाचे, प्रल्हादाला ते पुन्हा पुन्हा म्हणतायत, काहीतरी मागून घे, तू काहीतरी मागून घे. म्हणजे विचार करा आपण, एकीकडे जगातल्या सगळ्या वस्तू ज्याच्या हाती आल्यात असा एखादा सद्गुरूंच्या कृपाश्रयाशिवाय वास्तविक अर्थाने रंक असलेला मनुष्य, आणि दुसरीकडे हा बालक प्रल्हाद, ज्याला अजून जग पाहायचंय, पण आईच्या पोटात असताना ज्याच्यावर सद्गुरूंचा अनुग्रह ज्याला प्राप्त झाला, त्याला स्वतः भगवान आपल्या मांडीवर घेऊन म्हणतायत, काहीतरी मागून घे. सगळं काही द्यायला तयार आहेत, पण तो मागत नाही. याच देवर्षी नारदांचा अनुग्रह त्या छोट्याशा ध्रुव बाळावर सुद्धा झाला होता, जो रात्रीच आपलं घर त्यागून घराबाहेर पडला होता. देवाला त्याचं दर्शन घेण्यासाठी यावं लागलं. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, मधोर वनम भृत्य दिदृक्षया ययौ. भगवान तिथं आपल्या भक्ताला पाहण्यासाठी म्हणून आले. आपण आपल्या हातांनी, आपण आपल्या प्रभावाने, आपल्या शक्तीनं काय या जगातलं प्राप्त करणार? करून करून काय प्राप्त करणार? एका सद्गुरूंना आपण प्राप्त केलं तर हे सगळं जग ज्यानं बनवलं तो अगदी अनायास आपल्याला प्राप्त होतो. गुरु गोविंद दोनों खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो मिलाय. आता हा कुठला सौदा फायद्याचा आहे ते आपलं आपण ठरवायचंय. एकीकडे सगळं जग आहे आणि जगातल्या सगळ्या वस्तू आहेत ज्या आपल्याला क्षणभंगूर आनंद देणार आहेत. क्षणभंगूर देहासाठी क्षणभंगूर वस्तूंची प्राप्ती करून घ्यायची की सद्गुरूंच्या पायाशी जाऊन हे सगळं जग ज्यानं निर्माण केलं त्यालाच थेट प्राप्त करून घ्यायचं, हे आपल्याला ठरवायचंय. धन्य तर ते ज्यांना आपला खऱ्या अर्थानं पारमार्थिक स्वार्थ कळला. धन्य तर ते ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं कल्याण कशात आहे ते ओळखलं. भगवान आचार्य सुद्धा धन्याष्टकम नावाच्या आपल्या स्तोत्रात म्हणतात, ते धन्य भुवि परमार्थ निश्चिते हा हा शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमंती. धन्य कोण आहे? ज्यांना आपलं वास्तविक हित कशात आहे ते लक्षात आलं, आणि एकदा ज्याच्या वास्तविक हित कशात आहे हे लक्षात आलं आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकण्यासाठी म्हणून जो सद्गुरूंच्या पावलांशी एकदा गेला, न त्याला कुठली अलौकिक वस्तू दुर्मिळ म्हणून राहते, न कुठली लौकिक वस्तू त्याला अप्राप्य राहते. किती सुंदर शब्दामध्ये माऊलींनी सांगितलं, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे.
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. एखादी राजाची जी पत्नी आहे, तिला त्या राज्यामध्ये काय दुर्लभ असणार आहे. सद्गुरूंच्या कृपा छत्राखाली जाणं हे परमेश्वराचं लाडकं होणं आहे. आणि जो परमेश्वराचा लाडका आहे त्याला काय कशाची कमी असणार. त्रिभुवनामध्ये कुठलीही वस्तू त्याच्यासाठी दुर्मिळ असणार नाही. पण त्याही पुढची गमतीची गोष्ट अशी की त्या त्रिभुवनातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल त्याच्या मनामध्ये कुठली आसक्ती सुद्धा राहणार नाही. आणि एकदा आसक्ती मनातली निघून गेली की त्याच्यासारखा सुखी तोच असणार आहे. कारण वास्तविक ज्या सुखासाठी प्रत्येक जीवाची धडपड चालली आहे, ते सुख त्याच्या आतच त्याला प्राप्त करून देणारे सद्गुरू हे त्याच्या नित्य सन्निध असतील. तो सद्गुरूंच्या पायाशी असेल, सद्गुरूंचा हात त्याच्या मस्तकावर असेल आणि त्याच्या हृदयामध्ये साक्षात सगळ्या सुखांचं सुख असणारा तो परमात्मा प्रगट झालेला असेल, त्यानं त्याला अनुभूती प्रदान केलेली असेल. आपण सुद्धा या स्तोत्राचा विचार करत करत त्या सगळ्या सुखाला प्राप्त करण्यासाठी म्हणून हळूहळू सद्गुरूंच्या चरणाशी जाऊ आणि क्रमशः उर्वरित स्तोत्राचाही पुढे विचार करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.